नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव. आज आपण नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विचार करणार आहोत. 2020 साली भारत सरकारनं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलेलं आहे. त्या धोरणाची मराठीमध्ये 96 पानाची पुस्तिका आपणाला ऑनलाईन मिळते. इतर भाषेमध्येही ती पुस्तिका आहे. भारतातल्या सगळ्या शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे की त्यांनी ती पुस्तिका वाचावी, शांतपणे वाचावी आणि वाचून झाल्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा. त्याच्यावर काय आपला संवाद करावा, त्याच्यावर परिसंवाद करावे, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा व्हावी, भारतभर चर्चा व्हावी. कारण शैक्षणिक धोरण हे अतिशय नाजूक प्रकरण आहे. एखाद्या देशाचा ऱ्हास करायचा असेल तर त्या देशातलं शिक्षण बंद करा किंवा बिघडवा, असं नेल्सन मंडेला म्हणलं आहे. आपल्या देशातलं जे नवं धोरण आलं आहे त्या धोरणावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह टीका जी आहे ती आपण आधी केली पाहिजे. प्रत्यक्षात ते धोरण आता अंमलबजावणीत आणलेलं आहे, खालून ते सुरू झालेलं आहे प्रत्यक्षात त्याचं अंमलबजावणी करणं. त्या धोरणातल्या सर्व गोष्टीवर बारीक सारीक बोलणं आत्ता शक्य नाही, पण त्या धोरणातल्या एका अतिशय महत्त्वाच्या 1-2 मुद्द्यावर आपण प्रकाश टाकू शकतो. पहिली गोष्ट आहे, त्या धोरणामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची केली. त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली आणि ते मागं घ्यायचं महाराष्ट्रानं ठरवलंय. 5वीपासून हिंदी असताना आणि 5वीपासून मुलं शिकत असताना आपण पहिलीपासून का आग्रह धरतोय? मुळात विद्यार्थी लहान असतात त्यावेळी त्यांना मातृभाषा सरळ कळली पाहिजे. मातृभाषेचं बोलतानाचं व्याकरण कळलं पाहिजे. मातृभाषेतल्या शब्दातले अर्थ कळले पाहिजेत. सूचक अर्थ, उपहासाचे अर्थ, विनोदी अर्थ, सगळे अर्थ कळले पाहिजेत. तर ती पुढं मोठी झाल्यानंतर चांगली माणसं होतील. हे व्हायला पहिली 4 वर्षे द्यायला आपलं काय बिघडतंय? ते आपण द्यावीत ही माझी विनंती आहे. आता आपण वेगवेगळ्या 2-3 भाषा देतोय पहिलीपासून, हे मला वाटतं चुकीचं आहे. म्हणजे केवळ इंग्लिश मिडियमला घालणं पहिल्यापासून ते तसं चुकीचं आहे. कारण त्याची मातृभाषा आधी तयार होत नाही आणि मातृभाषा त्याला कळतच नाही त्या मुलाला. बरं, बाहेरचं वातावरण आपलं सगळं मातृभाषेतलं आहे, मग बाहेर काय चाललंय त्या मुलांना कळत नाही. आकडेवारी 100% सांगता येत नाही. म्हणजे 39 म्हटलं की मुलं मीन्स मानतात. म्हणजे काय? आता ही जी अवस्था आहे ही अवस्था बदलायला पाहिजे ना. आणि 5वीपासून काय करायचे करा ना, तोपर्यंत ते मूल तयार होते ना. दुसरा मुद्दा आहे, 10 किलोमीटरमध्ये एक चांगली सेंट्रल स्कूल करण्याची कल्पना त्यात मांडलेली आहे. त्या कल्पनेला आपला विरोध नाही. चांगली सेंट्रल स्कूल तुम्ही जरूर करा, पण सगळ्या खेडेपाड्यातल्या वस्तीवरच्या वाडीवरच्या मुलींनी पहिलीपासून त्या शाळेत यावं, ही कल्पना भारत न कळणाऱ्या लोकांची कल्पना आहे. मुळात गरिबाची मुलं एवढ्या लांब येऊ शकतात का? त्यांचे आई वडील त्यांना डबा बिबा तयार करून पाठवतील का? आपली मुलं एवढ्या लांब जाऊन शिकली पाहिजेत असं पालकांना वाटतंय का? पालकांची आर्थिक परिस्थिती तशी मुलं पाठवण्यासारखी आहे का? आणि मग हे लक्षात घेऊन सगळं करायला पाहिजे. नाहीतर एक सेंट्रल स्कूल करायचं, तिथं जरा 5-10 हजार मुलं करायची, बाकी सगळं करायचं आणि बाकी सगळं बंद करायचं. यातनं काय होईल? आदिवासी एरियामध्ये, डोंगरी एरियामध्ये शक्य आहे का म्हणजे लहान मुलं जाणं? याचा विचार सरकारनं केला पाहिजे. आणि जुन्या शाळा ज्या आहेत त्या कुठल्याही शाळा बंद होता कामा नयेत. वाडी वस्तीवरच्या शाळा बंद होता कामा नयेत. एक शिक्षकी शाळा आहे त्या 2 शिक्षक कराव्यात, पण त्या सुद्धा बंद होता कामा नये.
हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरं एक महत्त्वाचं, भारत सरकार काय आणि महाराष्ट्र सरकार काय, शिक्षणावर खर्च किती धरलाय, शिक्षणावरचा खर्च वाढवल्याशिवाय बाकीच्या काही गोष्टी उपयोगीच नाहीत. नुसतं आहे त्यातच हा वर्ग वर तो वर्ग खाली असं करण्याने काय फायदा होणार आहे. म्हणून शिक्षणावरचा खर्च भारत सरकारनं वाढवला पाहिजे आणि राज्य सरकारनंही वाढवलं पाहिजे. ज्या राज्यांनी आपला खर्च वाढवला, केरळ, बंगाल, पश्चिम बंगाल, त्रिपुरा यांनी काही काळ 34% खर्च केला आहे. त्याचा परिणाम असा आहे की केरळमध्ये आता 100% साक्षरता झालेली आहे. आता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि शिक्षणावरचा खर्च वाढवला पाहिजे आणि मग बाकीची नाटकं केली पाहिजेत. बाकीचं करायला काही विरोध नाही, पण शिक्षणावरचा खर्च न वाढवता आहे त्यातच हे करणं, काहीतरी बदल करणं आणि वर खाली करणं यानं काही होणार नाही. शिक्षणाचा खर्च वाढवला पाहिजे. 12वीपर्यंत शिक्षण युरोप आणि अमेरिकेमध्ये जसं पूर्ण मोफत आहे तसं पूर्ण मोफत शिक्षण मुलामुलींना 12पर्यंत दिलं पाहिजे आणि त्यांना जागतिक भाषा, मातृभाषा, राष्ट्रीय भाषा या शिकवा. तुम्ही बाकीचे विषय शिकवा त्यांना. बाकी विशेषतः विज्ञान, गणित आणि इंग्लिश या 3 गोष्टी वरच्या वर्गात गेल्यावर चांगल्या व्हायला पाहिजेत. त्या दृष्टीनं शैक्षणिक धोरण असलं पाहिजे असं मला वाटतं. मद्रासमध्ये राजगोपालाचारी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी 2 स्तरीय शिक्षण सुरू केलं होतं. त्यामध्ये एका शिक्षणामध्ये गणित आणि इंग्रजी टाळायचं आणि त्यांना गांधीयन एज्युकेशनच्या नावाखाली सूतकताई, टॉवेल विणणं वगैरे असं शिकवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. डॉक्टर पेरियर यांनी त्या धोरणाला कडाडून विरोध केला. संपूर्ण तामिळनाडू त्यांनी उभं केलं. त्यांचं बघून केरळमधल्या नारायण स्वामींनी ही चळवळ सुरू केली आणि ही चळवळ इतकी वाढली की राजगोपालाचारींना राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्री पदाचा आणि के कामराज हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी जाहीर केलं की आमचं शैक्षणिक धोरण जे आहे ते पेरियर सांगतील त्या पद्धतीनं आम्ही करू. पहिल्या 10 वर्षातच तामिळनाडू पुढे गेला. तामिळनाडूचं अनुकरण करून केरळ पुढे गेला. म्हणजे त्या स्टेटनी आपल्या मुलांना पूर्णपणे शिकवलं, बाकीच हे केलं. कम्युनिस्टांनी त्यांचं धोरण डोक्यात घेतलं आणि आपली राज्यात येत आहेत तिथं शिक्षणावरचा खर्च वाढवला. त्याचा परिणाम तामिळनाडू, केरळ, पुढं आंध्र आलं, कर्नाटक आलं, महाराष्ट्रसुद्धा थोडंसं आलं. या सगळ्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं शैक्षणिक विकास सुरू झाला. शाळा वाढल्या, ग्राउंड वाढले, प्रयोगशाळा वाढल्या आणि चांगलं शिक्षण सुरू झालं. ते खंडित न होता कामा नये याची दक्षता सरकारनं घेतली पाहिजे आणि नवे नवे आपले प्रयोग जे काय असतील ते करण्यासाठी शिक्षणावरचा खर्च वाढवला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कोठारी कमिशननं शैक्षणिक धोरण सांगितलं. त्या धोरणात पहिल्यांदा त्याने असं म्हटलं होतं की डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिईंग शेप्ड इन इंडिया टुडे. पण त्यातही शिक्षणाचे 2 स्तर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळा डॉक्टर ND पाटलांनी महाराष्ट्र सगळा पिंजून काढला आणि बाईला लूप आणि शाळेला कुलूप ही घोषणा केली. परिणाम असा झाला की पक्षी राजकारण आणि बाकी सगळ्या गोष्टी जाती ह्याच्या किंवा भाषिक ह्याच्या या सगळ्या बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या लोकांनी ND पाटलांच्या त्या म्हणण्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात शिक्षण चांगल्या पद्धतीने पुढे चालू लागलं. आता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं हे आता जे झालेलं शिक्षण आहे त्यात चांगलं काय असेल तर त्यात स्वागत आहे, चांगल्याला विरोध नाही. विशेषतः मातृभाषेला महत्त्व देण्याचा प्रयत्न त्यात थोडा झाला आहे, तो चांगला आहे. पण मातृभाषा चांगली मुलं शिकू द्यात आणि मग पुन्हा तुम्ही राष्ट्रीय भाषा आणि इंग्रजी त्यांना द्या.
काही फार फरक पडत नाही. पहिलीपासून फार काहीतरी शिकतात मुलं वगैरे, अशातलं काही नाही. त्यांना सरळ हे द्या, तुम्ही द्यावं एक. आणि शिक्षणावरचा खर्च वाढवावा हे दोन. आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या राज्यामधल्या शिक्षकांनी, जागृत पालकांनी, तरुणांनी हे धोरण वाचावं, त्याच्यावर चर्चा करावी, त्याची चिकित्सा करावी, त्यातलं चांगलं आहे ते स्वीकारावं, सरकारला तसं कळवावं आणि त्यातलं जे अडचणीचं आहे ते बाजूला काढावं. आत्ताच्या शैक्षणिक धोरणामध्ये आदिवासी एरियामधल्या किमान 2 लाख मुलींचं शिक्षण थांबेल असं तज्ज्ञांनी आपलं मत मांडलंय. पी साईनाथ या मुद्द्यावर बोललेले आहेत. आता ही जी भीती आहे ती आपण दूर केली पाहिजे. आणि आपण हे शैक्षणिक धोरण करतोय कारण आपल्याकडे रस्ते नाहीत सरळ, आपल्याकडे वाहनं नाहीत, लहान मुलं तिकडे येणं, एवढ्या लांब येणं शक्य नाही. हे सगळं लक्षात घेऊन ह्या धोरणाचा विचार करावा, त्यातल्या काही त्रुटींचा पुनर्विचार करावा आणि मग आपलं धोरण राबवावं अशी मी भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे. नमस्कार.